नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. माळशिरस येथे कैलासवासी कृष्णकांत उर्फ भाऊ मारुतराव थोरात यांच्या 29व्या पुण्यस्मरणानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 पासून ते मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर माळशिरस येथे करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये पहाटे 4 ते 6 काकडा, सकाळी 7 वाजता प्रार्थना, सकाळी 7:30 ते 10 व दुपारी 3 ते 5 ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 11 ते 12 गाथा भजन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 8:30 ते 10:30 कीर्तन व रात्री 11 वाजता हरिजागर असा दिनक्रम असणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी हरिभक्त परायण धनंजय महाराज गुरव पंढरपूर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. या दिवशी सकाळी डॉक्टर संजय पंचवाघ तर संध्याकाळी रणजित काळे यांच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे. बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी हरिभक्त परायण अमोल महाराज सुळ मोरोची यांचे कीर्तन होणार असून या दिवशी सकाळी विनोद वाघमोडे तर संध्याकाळी ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे यांच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी हरिभक्त परायण श्रीराम महाराज अभंग रामकुंड यांचे कीर्तन होणार असून सकाळी अरुणराव माने तर संध्याकाळी विजय जाधव सर यांच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी हरिभक्त परायण सतीश महाराज खंदारकर पंढरपूर यांचे कीर्तन होणार असून सकाळी दामोदर चोपडे तर संध्याकाळी पांडुरंग सूर्यवंशी यांच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे. शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी हरिभक्त परायण शरद महाराज गोळवे निंबोडी यांचे कीर्तन होणार असून सकाळी सुरेश लवटे तर संध्याकाळी भाऊसाहेब पानसरे सर यांच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे. रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी हरिभक्त परायण हनुमंत महाराज मार्कड कात्रज यांचे कीर्तन होणार असून भारुड रत्न हरिभक्त परायण महादेव महाराज शेंडे व सहकारी पिसेवाडी यांचा भारुडाचा कार्यक्रम रात्री 10 वाजता होणार आहे. या दिवशी सकाळी कैलासवासी सुभाष इंगोले यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीकांत इंगोले व कैलासवासी दगडू व भिकाबाई दणाणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दणाणे परिवार यांच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी हरिभक्त परायण कैलास महाराज केंजळे धर्मपुरी यांचे जागर कीर्तन होणार आहे. तसेच दुपारी 4 वाजता भव्य दिव्य दिंडी नगर प्रदक्षिणा सोहळा, घोड्यांचे उभे व गोल रिंगण व रात्री जागर कीर्तनानंतर नेत्रदीपक दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे. या दिवशी सकाळी बापूराव सरगर व नानासाहेब जगताप तर संध्याकाळी रवींद्र पांढरे, शांतीनाथ कोळेकर आणि ऋत्विक पाटोळे यांच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे. तर मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी हरिभक्त परायण गुरुवर्य कैलास महाराज केंजळे धर्मपुरी यांचे काल्याचे कीर्तन सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत होणार आहे. या सप्ताहाला वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर व वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्त परायण गणपत महाराज काळे यांचे कृपा आशीर्वाद असणार आहेत. तर हरिभक्त परायण कैलास महाराज केंजळे यांची प्रेरणा असणार आहे. या पारायण सोहळ्याचे मार्गदर्शक हरिभक्त परायण अनिल काका पंचवाघ, हरिभक्त परायण प्रभाकर पिसे, हरिभक्त परायण सर्जेराव जानकर व हरिभक्त परायण कुंडलिक सरगर हे असणार आहेत. या दरम्यान व्यासपीठाचे नेतृत्व हरिभक्त परायण योगेश महाराज कुटे आळंदी हे करणार आहेत. तर या सप्ताहाला हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज सुतार व हरिभक्त परायण तुषार महाराज गाडे यांचा गायक वृंद असणार आहे. तर मृदुंगाचार्य हरिभक्त परायण माऊली महाराज दणाणे व हरिभक्त परायण गणेश महाराज देवकुळे यांच्या मृदुंगाची साथ असणार आहे. माळशिरस किराणा व भुसार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष, आदर्शवादी, सामाजिक भूषण, सर्वस्नेही कैलासवासी भाऊसाहेब उर्फ कृष्णकांत मारुतीराव थोरात यांचे 29व्या पुण्यस्मरण होत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कैलासवासी भाऊंनी शिक्षण घेतले. 92% गुण मिळवून ते जुनी 11वी उत्तीर्ण झाले. एकाच ड्रेसवर माळीनगर येथे शिक्षण घेत असताना ते के.एल. गिरमे यांच्याकडे काम करत होते. त्यांच्या शिक्षणाची फी देखील गिरमे हे भरत असत. माळशिरस येथील 58 फाटा खंडोबा वस्ती येथे ते पूर्वी राहायचे. वडिलोपार्जित फक्त 1 एकर शेती होती. आता जवळपास 100 एकर शेती आहे. सर्व मिळून 8 जण भाऊ. भाऊंच्या वडिलांचे मत मुलांनी नोकरी करावी असे होते, परंतु भाऊंनी विचार केला अन्य भाऊ लहान आहेत
त्यामुळे नोकरीपेक्षा काहीतरी उद्योगधंदा करावा आणि सन 1955 मध्ये फक्त 300 रुपये भांडवलावर जिद्दीने एक छोटेसे दुकान माळशिरस येथे भाडोत्री जागेत सुरू केले. त्यांना भावांचे सहकार्य लाभत गेले. किराणा व्यवसायावरच त्यांनी भावांच्या व 4 बहिणींच्या शिक्षणाचा खर्च केला. त्यांची लग्नही लावून दिली. कैलासवासी भाऊ धार्मिक वृत्तीचे होते. धनगर गल्लीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पडीक होते. त्याचा जीर्णोद्धार केला. तेथे नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्या ठिकाणी त्यांनी काकड आरतीची सुरुवात देखील केली. त्या काकड आरतीची प्रथा आजही सुरू आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर दुकानदारीचा व्याप सांभाळत धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक कामे त्यांनी केली. आळंदी ते पंढरपूर अशी पदयात्रा ते माऊलींच्या पालखीसोबत करत. माळशिरस येथील ब्लू बर्ड इंग्लिश स्कूल सुरू करण्यासाठी स्वर्गीय भाऊंनी सर्वतोपरी प्रयत्न केले. बेळगाव, मिरज येथून शिक्षकांना आणून माळशिरसच्या महादेव मंदिरात त्यांनी शाळा सुरू केली. आता त्या शाळेत हजारो मुलं मुली शिक्षण घेत आहेत. मुलींसाठी कन्या शाळा सुरू करण्यामध्येही त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुलांना शैक्षणिक प्रेरणा देण्यासाठी त्यांनी हुशार विद्यार्थ्यांना वैयक्तिक बक्षिसे देण्याची प्रथा सुरू केली आणि त्यांच्या पश्चात ती प्रथा त्यांचे बंधू व मुले आजही करत आहेत. छोट्याशा किराणा व्यवसायाद्वारे या क्षेत्रात भाऊंनी आपल्या बंधूंच्या सहकार्याने बाजारपेठेत जागा विकत घेतली. तेथे भव्य वास्तू उभी केली आणि त्या ठिकाणी त्यांनी कृष्णकांत मारुतराव थोरात किराणा व भुसार मालाचे व्यापारी हे दुकान सुरू केले. त्यांनी सुरू केलेले प्रत्येक कार्य त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू आणि त्यांची मुले यांनी जिद्दीने पुढे चालवत नेले. हे आजही दिसून येते आहे. कैलासवासी भाऊंची सांप्रदायिकता जपण्याच्या हेतूने थोरात परिवाराने माळशिरस येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह व सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन समस्त थोरात परिवार व ग्रामस्थ माळशिरस यांच्या वतीने करण्यात आले आहे. समाजातील सर्व जाती धर्मातील नवोदित व अनुभव पत्रकार यांना सुवर्ण संधी. बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य व तळागाळातील जनतेच्या मनामध्ये अधिराज्य करून बारामती झटका वेब पोर्टल वाचणाऱ्या वाचकांची संख्या 2 कोटी आणि बारामती झटका यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1 कोटी झाली आहे. समाजापर्यंत ताज्या घडामोडी व नवनवीन बातम्या पोहोचण्यासाठी नवीन पत्रकार व अनुभवी पत्रकार यांची नेमणूक गाव, तालुका आणि जिल्हानिहाय अशा करायच्या आहेत. तरी इच्छुकांनी आधार कार्ड, 2 फोटो, मतदान ओळखपत्र घेऊन संपर्क साधावा. बारामती झटका न्यूज चॅनल संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील, मुख्य कार्यालय अकलूज शासकीय विश्रामगृहासमोर, मिटकल इस्टेट, पहिला मजला, अकलूज, तालुका माळशिरस. संपर्क 98 50 10 49 14, 97 66 70 35 14, 91 30 10 32 14.